यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। टाकवे पिण्याच्या पाणी योजनेची चौकशी करून कारवाई करा। वंचित बहुजन युवा आघाडी यांची इस्लामपूर प्रांताधिकारी व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी। शिराळा तालुक्यातील टाकवे येथील विहिरीवरील पिण्याच्या पाण्याच्या योजनेची चौकशी होऊन कारवाई करण्याची मागणी वंचित बहुजन युवा आघाडीने प्रांताधिकारी व उपविभागीय पोलीस अधिकारी इस्लामपूर यांच्याकडे केली आहे। यस न्यूज महाराष्ट्र चॅनलशी बोलताना वंचित बहुजन युवा आघाडीचे अध्यक्ष सुमेध माने काय म्हणाले ते पाहू। शेणे ग्रामपंचायतीचे माजी सदस्य सन्माननीय संदीप धुमाळ आणि रवींद्र बनसोडे आम्ही सामान्य प्रशासन आणि महसूलचे या वाळवा शिराळ्याचे प्रांत अधिकारी त्याचबरोबर पोलीस प्रशासनाचे उपविभागीय अधिकारी चव्हाण साहेब यांना एक आपण निवेदन दिलेलं आहे, एक विनंतीचा अर्ज केलेला आहे आणि त्या अर्जामध्ये आंदोलनाचा इशाराही दिलेला आहे। प्रकरण असं आहे की या टाकवे गावामध्ये शिराळा तालुक्यामध्ये रवींद्र बनसोडे कार्यकर्ते आहेत, त्यांचे वडील दिनकर बनसोडे यांच्या मालकी हक्काची पारंपरिक शेतजमीन आणि त्या शेतजमिनीमध्ये त्यांच्या मालकी हक्काची आणि वहिवाटीची विहीर आहे आणि त्या विहिरीवरती गावच्या पारंपरिक पिण्याच्या पाण्याचा जो आड आहे त्याचा गट नंबर जोडून एक शासकीय पिण्याच्या पाण्याची योजना कार्यान्वित करून त्या योजनेचे पैसे शासकीय निधी शासनाची फसवणूक करून तो निधी हडप करण्याचा प्रकार तत्कालीन सरपंच सदस्य त्यावेळेचे ग्रामसेवक आणि त्यावेळेचे महावितरणचे अधिकारी यांनी संगनमताने केलेला आहे। आणि त्याचबरोबर गावातील हे काही लोक संगनमतानं रवींद्र यांचे वडील दिनकरजी बनसोडे यांची जी जमीन आहे ती जमीन आणि ती विहीर हडप करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्याबद्दल त्यांना वारंवार त्रास देत आहेत। त्याचबरोबर त्या कुटुंबाच्या विरोधामध्ये काही अफवा पसरवत आहेत, त्या खोट्या अफवा आहेत। गावाला या अगोदरही रवींद्र आणि त्याच्या वडिलांनी जो विहिरीतून पाणी पुरवठा होतो तो पाणी पुरवठा कधीही थांबवलेला नाही, संबंध गावाला पाणी पिण्यासाठी दिलेलं आहे आणि असे असताना गेले 3-4 दिवस गावामध्ये पाणी सोडलेलं नाही आणि त्याबद्दल रवींद्र आणि त्याच्या वडिलांच्या विषयी अफवा पसरवून यांनी हा पाणी अडवलेला आहे असा जो प्रकार खोडसाळपणाचा काही लोकांनी केलेला आहे। तर रवींद्र याची पाणी द्यायला मीनाबोबतला पाणी देत आहे आणि त्याची कसली हरकत किंवा अडथळा नाही आहे, असं असताना विनाकारण त्या कुटुंबाला त्रास द्यायचं काम या लोकांकडून होतंय आणि त्याबाबत त्यांनी वंचित बहुजन आघाडीकडे दाद मागितलेली आहे आणि म्हणून वंचित बहुजन आघाडी आज या प्रकरणामध्ये गांभीर्याने लक्ष देऊन या रवींद्र बनसोडे आणि त्यांच्या वडील दिनकर बनसोडे या कुटुंबियाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहे। आपण यासाठी संबंधित कार्यालयाशी पत्रव्यवहार केलेला आहे। या संदर्भामध्ये जर शासकीय पातळीवरून या यंत्रणांकडून जर योग्य ती कार्यवाही नाही झाली तर वंचित बहुजन आघाडी तीव्र आंदोलन करेल असा इशारा या निमित्तानं दिलेला आहे।